ढीक ढीक त्या काका म्हटले की इथं ढीक ढीक थोडंसं ठेवलेलं आहे कुंडीत घालायला. न्या तिथं कोपऱ्यात आहे इथं आहे शेताला त्या विटा बी न्या म्हटले त्या बाद झालेला विटा आहेत की नाही कापड ह्या झाडात चाफ्याची ते झाड आले ना. हे घर आणि कशाला विकायला. नमस्कार मंडळी, कसे आहात? तर इथं आता संध्याकाळची वेळ आहे. संध्याकाळचं म्हणजे कधी 4-4:15 झाले असतील. मला माती टाकून कधी बरेच दिवस घ्यायची होती थोडीशी. तर इथं पलीकडे कधी कुंभार आहे तिथे विटा वगैरे करतात. तर त्या दादांना मी सांगितलं होतं तुमच्या विटा वगैरे झाल्या की थोडीशी माती उरली तर मला सांगा, मला कुंट्यामध्ये झाडांना वगैरे घालायचे. तर त्यांच्या वीटभट्टीची कामं झालेली आहे त्यामुळे ते म्हटले आता थोडी थोडी ठेवलेली आहे तेवढी हे घेऊन जा तुम्हाला हवे असतील तर. आणि हे सांगून कधी आठवडा होत असेल पण उन्हामुळे कधी उन्हाची कामं करायला नकोच वाटत होती. म्हटलं आज काही नाही बसून राहण्यापेक्षा कधी पहिल्यांदा ती थोडीशी माती टाकून घेतली. अजून थोडी बाकी आहे ती आता उद्या बघेन. ती माती टाकली सगळी म्हणजे आता पहिल्यांदा मी ठरवलं होतं की कुंड्यातनी घालायची आणि म्हटलं बाहेर आता झाडं तापायची वगैरे आहेत तिथे थोडासा मातीचा भरावा करून घ्यायचा. म्हणजे आता पावसाळ्यात काय ते टोकण्याला जगदाळा वरणा घेवडा वगैरे टोकण्याला माती पाहिजे आणि तिथे थोडंसं कधी खडक आहे त्यामुळे माती म्हटलं बरं पडेल. मग तिथं पहिल्यांदा बाहेरच्या बाहेर टाकून घेतली. त्यानंतर आले आता म्हटलं बाहेर आलेच आहे तर घरातली कामं आता नंतर करायची. पहिल्यांदा ही बाहेरचं अंगण झाडून घ्यायचं. सकाळचं काय होतं म्हणजे पाणी आलेल्या वेळेत तर पाईपनं पाणी टाकायला होते आणि ही माती वगैरे चिकटलेली छोट्या झाडून कधी काहीही म्हणा छोट्या झाडून झाडलेलं कधी वेगळंच पडतं. पूर्ण कण आणि कण निघून जातात आणि ही कामं कधी सकाळची करायला वेळ मिळत नाही. म्हणजे कसं ह्या कामांना वेळ लागतो म्हणजे सकाळची बाकीच्या कामांची गडबड असते त्यामुळे ह्या कामांना वेळ देऊन नाही चालत. म्हणजे आज निवांत आहे आता परत कधी आडवं लोळत पडण्यापेक्षा हे दार वगैरे लोटून घ्यायचं सगळं. आणि हा रस्ता आहे बघा हा ॲक्च्युली 6 फुटाचाच आहे. आम्ही 3 फूट सोडलेलं आहे आणि पलीकडल्या जागेवाल्याने 3 फूट सोडलेलं आहे. असं ग्रामपंचायतीने आम्हाला सिमेंटचा 6 फुटी रस्ता तयार करून दिलेला आहे. तर तिथं पण कधी असं पाणी कसं होते तिथून थोडंसं पाणी चाळीचं बाहेर आलं की तिथे पण माती वगैरे होते किंवा ते आता ते माझं कठडा आहे ना त्यात आपण रान वगैरे असं उगवतं आहे. तर ते पण त्यांनी असं स्वच्छ करून घेतलं सगळं रान वगैरे थोडंसं काढलं आणि तिथलं लोटून वगैरे घेतलं. त्यानंतर झाडांना बरेच दिवस खत टाकलं नव्हतं. मी युरिया आणून ठेवली होती त्यातले थोडं जितकं लागेल तेवढं टाकते आणि उरलेलं बांधून ठेवते. म्हटलं आज कधी बरेच दिवस आता कधी परवा दिवशी पाणी पण येणार म्हणजे पाणी यायच्या आदल्या दिवशी घातलं तरी चालते. आता म्हटलं उद्या आणि परत कंटाळा आला तर राहून जाईल. आज आता करतेच आहे सगळं तर हे पण काम आवरून घेईन. त्यामुळे जितकं लागते तेवढी थोडीशी युरिया घेतली आणि ती सगळीच कधी कुंड्यांना जमिनीवर जी झाडं आहेत त्या सगळ्यांना कधी घालून घेतली थोडी थोडी. म्हणजे आता पाणी आलेल्या वेळेत पाणी पडलं की अजून त्याला भरेल म्हणजे अजून त्या झाडांना वाढ लागते ह्यासाठी. कारण मला युरियाच फक्त माहिती आहे बाकीची खतं कुठलीही टाकायची ह्याबद्दल काय माहिती नाही. त्यामुळे मी वरचेवर कधी युरियाच थोडंसं टाकून घेते. मागच्या वेळी मी नर्सरीतून ते गोळ्या मिळतात त्या गोळ्या पण आणल्या तर एक गोळी ती झाडांच्या मुळाशी ठेवायची तर ते पण मी एकदा ठेवलं होतं. इथं टोमॅटोची रोपं म्हणून ठेवली ती टोमॅटो लागले तर ठीक नाही तर बघायचं. तर इथं कधी बेलवांग घ्यायचे आणि ते आजकाल मला नको आहे त्यामुळे ते पण कधी लक्षात आलं कारण ते छोटंसं लागून पिकलं म्हटलं ते पण ठेवण्यापेक्षा आणि आता ते पण काढून टाकते. बेलवांग काय
इथं आता संध्याकाळची वेळ, बाहेरची कामं आवरल्यानंतर घरातला झाडू मारायचा होता, तो मारून घेतला. बेसिनमध्ये थोडीशी भांडी पडली होती, ती आवरून घेतली. त्यानंतर जेवणाला लागले. तसं तर आठवडा संपत आला की घरात भाजीचा पण प्रॉब्लेम होता आणि शेताकडे पण आंबाड्याचीच भाजी सध्या भेटते आणि आंबाड्याची भाजी पण सारखी काय खावीशी वाटत नाही. त्यामुळे आज कधी तव्यातला मस्तपैकी झुणका करायचा ठरवला होता. पण माझ्या बारक्याला कधी झुणक्याऐवजी ती झुणक्याची दामटी आवडते. म्हणजे झुणक्याची तुम्ही पोळी म्हणा किंवा ते थालीपीठ असतं ना बेसनचं केलेलं, तर आमच्या कोल्हापूरच्या भागात त्याला दामटी म्हणतात, तर ती आवडते. तरच तो असं थोडंसं भाकरी जरी असेल ना तरी तो आवडीने खातो. मग पहिल्यांदा भाकरी केल्या, ते भाकरीच्याच तव्यात कारण बेसनपोळी करायची ठरवली होती. पण म्हटलं त्याला जाड आवडत नाही, त्याला अशी पातळ कुरकुरीत आवडते. त्यामुळे निर्लेपचा तवा काढला आणि त्यावर कधी अशी बेसनची दामटी करून घेतली. पातळ जर तुम्हाला हवं असेल ना तर पीठ देखील थोडंसं पातळ करायचं, तवा चांगला तापवून घ्यायचं, तेल सोडायचं आणि पहिल्यांदा कधी हे पीठ सोडायचं. त्यानंतर तुम्ही कधी ज्यावेळी तेल लावायचं आणि पलटी मारताना असं भाकरी कशी कडेने काठ आपण सोडतोय नंतर पलटी मारतो, अशा पद्धतीने पलटी मारायची. आणि पलटी मारल्यानंतर कधी थोडासा आता गॅस कधी थोडासा मोठा ठेवायचा. तर इथं तोपर्यंत मी दूध आणलं होतं डेअरीतून, ते गरम करायचं होतं. म्हणून एका बाजूला दूध ठेवलं आणि एका बाजूला ते बेसनची पोळी भाजून घेते. तर मी काय सांगत होते, तर हे पलटी मारल्यानंतर कधी उलाटण्यानं सगळ्या ह्या दामटीवर कधी असा दाब देऊन ठेवायचा, म्हणजे जेणेकरून एका बाजूला जाड एका बाजूला पातळ असं होत नाही. जर कुठे जाड असेल ना तर ते पसरतं पीठ लगेच, कारण ते आपण थोडंसं पातळच केलेलं असतं त्यामुळे. आणि मग गॅस बारीक करायची आणि अशी कुरकुरीत झुणक्याची दामटी म्हणा, बेसनपोळी म्हणा, काही म्हणा, अशी कुरकुरीत खायला छान वाटते. अशी जरी खाली ना सॉससोबत तरी पण चांगली लागते. तर इथं पहिली पोळी भाजते की नाही तोपर्यंत तनूला भूक लागली होती. म्हटलं आता ते तवा परत गार करत ठेवण्यापेक्षा कधी दुधाचं भांडं खाली काढलं, कारण मला समोरच्या माईने कुरडई केल्या होत्या आणि पापड केले होते, ते चव बघायला दिले होते. ते मला कधी ते तळायला नव्हते, तसे प्लास्टिकच्या कॅरीबॅगमध्ये बांधून ठेवले होते. म्हटलं आज त्याने दिले तर ते आज तळायचे. त्यामुळे दुधाचं भांडं खाली उतरून ठेवलं, हे बेसनचा तवा त्या बाजूला ठेवला आणि इकडे परत भाकरीचा तवा धुतला आणि त्यातच कधी तेल घालून म्हटलं त्यातच तळून घ्यायचं. कुरड्या तळत तळत एक 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 सगळ्यांना कधी वाढून घेतलं. त्यानंतर आम्ही जेवले, त्यानंतर भांडी आवरली, ओटा आवरला, त्यानंतर संध्याकाळची सगळी कामं आवरल्यानंतर थोडंसं निवांत झाले. तर तुम्हाला अगदी कुरकुरीत झालेली झुणक्याची पोळी दाखवते, थांबा. कधी पण डाळ किंवा असं सुकी भाजी असेल ना, असं तळणाचं काहीतरी तळून घ्यायचं, म्हणजे कधी जेवण पण जातं. तर हे आता दुसऱ्या दिवशीच आहे. मी इथं कधी मोगा मातीचा आणायला सांगितलं होता काकींना. तो आणलेला होता मातीचा मोगा. म्हणजे तुमच्याकडे काय म्हणतात ते सांगा. आमच्या कोल्हापूरच्या भागात तर याला मोगाच म्हणतात. तर पाण्यासाठी काय मला माठ आहे, पण कसं पोरांना ताक आवडते आणि मला ह्यामध्ये कधी ताक भरून ठेवायचं होतं, कारण हा काय जास्त मोठा नाही, 2 ते 3 तांब्या, म्हणजे 1.5 लिटर पाणी होईल, 1.5 ते 2 एवढाच काहीतरी आहे तो. तर हे नवीन आणल्यामुळे पहिल्यांदा धुवून घेतलं आणि ह्यामध्ये पाणी भरून घेतलं आणि ते पाणी भरल्यानंतर इतका मातीचा सुगंध छान येत होता की नाही. चला ह्यासोबतच आता व्लॉग पण मी त्याचं बंद करते. तुम्हाला जर व्लॉग आवडला असेल तर एक लाईक नक्की. चला पुन्हा भेटू, बाय.